विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका चे जे वेगळा सिलेबस दिलेला आहे, महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक, तर त्यामध्ये आज आपण महिला व बाल विकास योजना यावर काही सराव प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला सराव प्रश्न बघूया। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी रिकामी जागा वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले। तर कोणत्या वर्षी पर्याय दिलेले आहेत? 1994, 2001, 2013 आणि 2024 असं दिलेले आहे। तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहे। तर त्याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत। तर जे चौथे महिला धोरण आहे ते 2024चे आहे। म्हणजे 4 महिला धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहेत। पहिल्यांदा 1994ला पहिल्यांदा महिला विषयक धोरण जाहीर झालं होतं, त्यानंतर 2001ला, मग नंतर 2013ला आणि आता 2024ला सुद्धा महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले आणि ते चौथे आहे। तर त्याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला। ब पर्याय दिलेला आहे की 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, ए बरोबर, बी बरोबर, ए आणि बी बरोबर, ए आणि बी चूक। तर याचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे। तर पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे। ए आणि बी हे दोन्ही बरोबर वाक्य आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांसाठी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला आणि 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जात असतो, म्हणून दोन्ही पर्याय बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार खालीपैकी कोणत्या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहे? तर निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास, संरक्षण व विकास। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। तर पर्याय म्हणून दिलाय फक्त अ, दुसरा पर्याय दिलाय अ आणि ब, आणि तिसरा पर्याय दिलाय ए, बी आणि सी, आणि चौथा पर्याय दिलाय वरील सर्व। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व। वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहे। आंतरराष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार कोणतं अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहे? तर हे एवढे 4ही पर्याय बरोबर आहेत। निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास आणि संरक्षण व विभाग हे बरोबर आहेत, म्हणून पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालील विधाने पहा। 2 विधाने दिलेले आहे। 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले। ब पर्याय दिलाय 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले। पर्याय 4 दिलाय फक्त अ बरोबर, फक्त बी बरोबर, ए आणि बी बरोबर, ए आणि बी चूक। तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये उत्तर देत चला। योग्य उत्तर काय आहे? फक्त ए बरोबर आहे। 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं करण्यात आले होते। फक्त ए बरोबर आहे, बी चूक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषद भरवल्या, याबाबत चुकीची जोडी ओळखा। तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। मेक्सिको परिषद, कोपनहेगन परिषद, नैरोबी परिषद आणि बीजिंग परिषद, आणि त्यांचे इक्वेशन दिले आहे। तर यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला निवडायची आहे। तर चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे। तर पर्याय 4 ते बीजिंग परिषद 2005 म्हणून दिलेला आहे। तर हे जोडी चुकीची आहे। तर मग उरलेले 3 पर्याय बरोबर आहेत। मेक्सिको परिषद 1975ला झाली होती, कोपनहेगन परिषद 1980ला आणि नैरोबी परिषद 1985ला। आणि ही कशा संदर्भात होती? जागतिक महिला परिषद आहे, त्या संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या होत्या। मेक्सिको परिषद 1975, कोपनहेगन परिषद 1980, नैरोबी परिषद 1985। त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जात असतो। कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जात असतो? 4 पर्याय दिले आहे। 5 सप्टेंबर, 8 मार्च, 23 जानेवारी, 10 डिसेंबर। तर याचे योग्य उत्तर आहे 8 मार्च। आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा असतो? तर 8 मार्चला असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा साली संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने CEDAW हा करार सहमत केला। तर त्यामध्ये पर्यायमध्ये दिलेला आहे 1979,
1980, 1985, 1999. तर त्याचे आपल्याला 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे, तर ते 1979 आहे. 1979ला संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार सहमत केला. त्यानंतर नारी या शब्दाचं पूर्ण रूप काय आहे हे आपल्याला यातून 4 पर्यायामधून निवडायचे आहे. 4 पर्याय दिले आहे. नॅशनल रिपोजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन. दुसरा पर्याय दिला आहे नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया आणि तिसरा पर्याय दिला आहे नॅशनल रिपब्लिक ऑफ इंडिया आणि चौथं यापैकी नाही. तर आपल्याला नारीचं पूर्ण रूप असणारं कोणतं वाक्य आहे, तर पर्याय 1 बरोबर आहे. नॅशनल रिपोजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्टे ओळखा. तर आपल्याला 3 उद्दिष्ट दिलेले आहेत. पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे. तर हे 3 पर्यायापैकी कोणते उद्दिष्ट आहे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे कोणते उद्दिष्ट आहे, तर ते आपल्याला 4 पर्यायामधून निवडायचे आहे. पर्याय 1 दिला ए बरोबर, दुसरं दिलं बी बरोबर, तिसरं दिलं ए आणि बी बरोबर आहे आणि चौथं दिलं ए बी आणि सी बरोबर आहे. तर त्याच्या योग्य उत्तर आहे पर्याय 4 ए बी आणि सी बरोबर आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे उद्दिष्ट पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे हे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्ट आहे. आणि ही योजना केव्हाची आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे की 22 जानेवारी 2015 रोजी खालीपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली. किंवा 22 जानेवारी 2015 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली. आधीचा व्हिडिओ तुम्ही जर बघितलं असणार तर तुम्हाला इझिली उत्तर देता येणार. पहिला पर्याय दिला आहे बेटी बचाव बेटी पढाव योजना, दुसरं दिलं आहे सुकन्या समृद्धी योजना आणि तिसरं दिलं आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत आणि प्रधानमंत्री महिला शक्ती योजना. तर 22 जानेवारी 2015ला 2 योजना सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्या आहेत बेटी बचाव बेटी पढाव अभियान आणि सुकन्या समृद्धी योजना. म्हणून पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर राहील. पण हे जे प्रश्न सराव करत आहोत ते आपण प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकातून सराव प्रश्न बघत आहोत. तर त्यानंतर बघा 11वा प्रश्न आहे अस्मिता योजनेबाबत विचार करा. तर पर्याय 3 दिलेले आहे योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली. दुसरं दिलं आहे प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आहे. सी पर्याय दिलेला आहे लाभार्थी वयोगट 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुली. तर यापैकी असत्य विधान ओळखायचे आहे. पर्याय ये फक्त बी फक्त सी आणि यापैकी एकही नाही. तर आपल्याला कोणतं असत्य विधान हे जे 3 पर्याय दिले आहेत त्यापैकी असत्य विधान ओळखायचे आहे. तर असत्य विधान यापैकी एकही नाही म्हणजे अस्मिता योजनेबाबत हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली. प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे. लाभार्थी वयोगट कोणता आहे 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुली आहेत. अस्मिता योजनेचे लाभार्थी गट अस्मिता योजनेचा लाभार्थी गट विचारले जाऊ शकतो कोणता 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुली. त्यानंतरचा प्रश्न बघा सर्व महिला विषयक योजना रिकामी जागा या एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. कोणत्या सर्वोच्च योजनेखाली नारी शक्ती मिशन मिशन शक्ती मिशन अस्मिता यापैकी नाही. तर त्याचे योग्य उत्तर आहे मिशन शक्ती. मिशन शक्ती या एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. सर्व ज्या महिलाविषयक योजना आहेत त्या मिशन शक्ती या एकाच योजनेखाली आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत म्हणून कोण आहे. सदिच्छा दूत कोण आहे माझी कन्या भाग्यश्री. 4 पर्याय दिले आहे सायना नेहवाल, हिमा दास, कंगना रनौत आणि चौथा पर्याय दिला भाग्यश्री. तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर भाग्यश्री हे आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत. त्यानंतरचा प्रश्न बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठीचे पेन्शन इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवांसाठीचे पेन्शन योजनेबाबत विचार करा. 3 पर्याय दिलेले आहे. योजनेची सुरुवात
15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. दारिद्र्य रेषेखाली विधवा महिलांना मासिक 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. सी पर्याय दिलाय. 80 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर आपल्याला असत्य विधान निवडायचे आहे. तर पर्याय ए दिले, फक्त ए, फक्त बी, फक्त सी यापैकी एकही नाही. तर योग्य विधान कोणते, म्हणजे अयोग्य विधान कोणते आहे हे आपल्याला यातून निवडायचे आहे. तर अयोग्य विधान, तर यापैकी एकही नाही, म्हणजे हे चारही, हे जे तीनही पर्याय दिलेले ते तिन्ही पर्याय बरोबर आहे. कोणतं? इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवांसाठीची पेन्शन योजनेबाबत. तर यामध्ये 3 प्रश्नसुद्धा तयार होत असतात. एक प्रकारे हे प्रॅक्टिस पेपर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासक्रम म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केला जात असते. तर बघा, या योजनेची सुरुवात केव्हाची आहे? 15 ऑगस्ट 1995ची. दारिद्र्य रेषेखाली विधवा महिलांना मासिक 600 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. 80 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे यापैकी एकही विधान असत्य नाही, म्हणजे हे तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की संकटांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता? संकटांना तातडीने मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक. 4 पर्याय दिले: 211, 111, 1000, 112. तर त्याचं योग्य उत्तर आहे 112. संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने 112 हा आपत्कालीन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर रिकामी जागा होता. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर रिकामी जागा होता. पर्याय दिलाय 44, 55, 22, 33. तर योग्य उत्तर आहे 44. 44 होता. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर किती होता? तर 44 होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहेत? जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहे? जन्मजात आजार, अतिसार, न्यूमोनिया, गोवर. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. ए, बी आणि सी, बी, सी आणि डी. तिसरा पर्याय दिला ए, सी आणि डी, आणि चौथा दिलेला यापैकी नाही. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर वरील सर्व. तर चौथा पर्याय वरील सर्व होतं. तर वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहे. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी बालमृत्यूची कारणे हे 4ही पर्याय दिले ते सांगितले आहे. जन्मजात आजार, अतिसार, न्यूमोनिया आणि गोवर हे 4ही बरोबर आहेत, म्हणून वरील सर्व बरोबर आहेत. बरोबर हा पर्याय येईल चौथा. त्यानंतरचा प्रश्न बघा. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यूदर सर्वात कमी आहे? आसाम, केरळ, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर माता मृत्यूदर सर्वात कमी असणारं राज्य कोणतं आहे? तर आपल्याला योग्य उत्तर सांगायचे आहे तर केरळ. कारण केरळमध्येच महिलांची संख्या पण जास्त आहे आणि तिथं शिक्षणाचे प्रमाण पण सर्वात जास्त आहे. तर केरळच आहे. माता मृत्यूदर सर्वात कमी असणारे राज्य केरळ. त्यानंतरचा प्रश्न बघा. 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर रिकामी जागा होते. 2011 म्हणजे 2011च्या जनगणनेनुसारच महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती, म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर 929 होते. लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 929 होते. त्यानंतरचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखा. तर 2020, 2010, 2015, 2018 कोणता वर्ष आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष म्हणून साजरा करण्यात आला होता? तर 2020 हा आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष म्हणून साजरा करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे. रिकामी जागा हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. बालमजुरी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? पर्याय 4 दिलेले आहेत. 12 मार्च, 12 जून, 22 मार्च आणि 28 जून. तर त्यामध्ये योग्य उत्तर निवडायचे आहे. तर 12 जून हा दिवस आहे तो जागतिक बालमजुरी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 12 जून लक्षात ठेवायचा हा प्रश्न व्हेरी IMP आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर पहिलं दिलेलं आहे की महिलावर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर, जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय महिला दिन
8 मार्च आणि चौथं दिलं आहे यापैकी नाही. तर आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी म्हणजे चौथा पर्याय येईल, कारण यापैकी एकही नाही. कारण हे जे 3 पर्याय दिलेले आहेत तिन्ही पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे चौथा उत्तर येईल. तर लक्षात ठेवायचं हे या ठिकाणी जे 3 दिवस दिलेले आहेत, तर यावर एक प्रश्न तर नक्कीच येऊ शकतो. महत्त्वाचे आहेत. महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिवस केव्हा असतो? 25 नोव्हेंबर. हा प्रश्न ते MPSC आयोगाने सुद्धा विचारलं होतं. महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर. जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबरला. मग राष्ट्रीय बाल दिन केव्हा असतो? तर 14 नोव्हेंबरला असतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला असते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत विचार करा आणि ते 3 पर्याय दिले आहे. सुरुवात 2014ला. सदर कार्यक्रम 10 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहे. आणि आपल्याला काय असत्य विधान निवडायचे आहे. कोणतं विधान? असत्य विधान निवडायचे आहे. आणि पर्याय दिलेले आहे फक्त ए, फक्त बी, फक्त सी आणि वरीलपैकी एकही नाही. तर असत्य विधान निवडायचे आहे, तर एकही नाही आहे असत्य विधान. तर म्हणून पर्याय 4 यापैकी एकही नाही. म्हणून हे जे दिलेली माहिती आहे हे सर्व बरोबर आहे. ए, बी आणि सी पर्यायामध्ये दिलेली माहिती सर्व बरोबर आहे. कशा संदर्भात? राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत जे विचार करायला सांगितले आहे ते 3 पर्याय दिले ते तिन्ही बरोबर आहेत. म्हणून जे या ठिकाणी जे असत्य विधान निवडायला सांगितलं तर यापैकी एकही नाही. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरुवात 2014ला झाली. सदर कार्यक्रम 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे आहे. बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? 4 पर्याय दिले. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पश्चिम बंगाल त्याचे योग्य उत्तर येते. देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले होते? तर पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत विचार करा. पर्याय दिलेला आहे. ए, या अभियानाची सुरुवात 12 मे 2020 पासून करण्यात आली. या अभियानाचा प्रमुख उद्देश समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे आहे. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. ए बरोबर, बी बरोबर, ए आणि बी बरोबर, ए आणि बी चूक. तर त्याचं योग्य उत्तर आहे ए आणि बी बरोबर आहेत. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? तर 12 मे 2020ला झाली. आणि त्याचा प्रमुख उद्देश काय आहे? तर समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे? प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे? 4 पर्याय. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निःशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे, ध्वनी प्रदूषण कमी करणे. पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. तर आपल्याला योजनेचा उद्देश विचारला आहे. तर आपल्याला पर्याय दिलेले आहे ए आणि बी, ए, बी, सी आणि डी. तर तिसरा पर्याय दिला ए, बी आणि डी. आणि चौथा पर्याय दिला आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1. म्हणजे पर्याय 1 योग्य उत्तर आहे. म्हणजे ए आणि बी योग्य आहेत. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश काय? तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निःशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे. ह्या 2 उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. म्हणून पर्याय 1 ए आणि बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्त्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखा. ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चामध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे. बी पर्याय दिला आहे. मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे. आणि पर्याय दिलेले आहेत फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, ए आणि बी बरोबर, ए आणि बी चूक. तर आपल्याला या 4 पर्यायातून योग्य उत्तर निवडायचं आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आणि या कोणत्या योजनेबद्दल आहे? स्त्री स्वाभिमान योजनेचा म्हणजे उद्देश विचारलेला आहे.
तर यामध्ये ए आणि बी पर्याय 3 बरोबर आहे, ए आणि बी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी दोन्ही दिलेले आहेत. ते दोन्ही जे वाक्य आहे ते बरोबर आहे. कोणत्या योजनेबद्दल आहेत? स्त्री स्वाभिमान योजना. ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे आणि मासिक पाळीमध्ये स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने कोणतं स्त्री स्वाभिमान योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे जे आपण प्रश्न रिवाईज करत आहोत ते प्राईम पब्लिकेशनच्या बुकमधून आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे की पहल योजनेचा उद्देश वळका. पहल योजनेचा उद्देश वळका. स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करणे, डिजिटल व्यवहारात चालना देणे, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोफत वीज पुरवठा करणे यापैकी एक येणे. पहल योजनेचा उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. पहल योजनेचा उद्देश तर पर्याय 1 बरोबर आहे. स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करणे हे पहल योजनेचे उद्देश आहे. स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करणे हे पहल योजनेचे उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्यातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? पर्याय 4 दिलेले आहेत. मनोधैर्य योजना, स्वाधार योजना, स्टेप योजना, उज्ज्वला योजना. तर त्याचे योग्य उत्तर आहे उज्ज्वला योजना. जी उज्ज्वला योजना आहे ते याच्यासाठी सुरू करण्यात आली होती. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्यातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने सुरू केली उज्ज्वला योजना. आणि जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे ते गॅस कनेक्शनशी संदर्भात आहे. ते आधीच्या महिला व बालकांसंदर्भातल्या ज्या योजना सुरुवातीला आपण बघितल्या आहे त्यामध्ये सुद्धा मी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला योजना असं डिटेलमध्ये दोन्ही योजनेचे मी एक्सप्लेनेशन केलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. आणि या ठिकाणी हा प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचे की उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यामध्ये फरक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. धनलक्ष्मी योजनेची खालीलपैकी उद्दिष्टे कोणती आहे? बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबास प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे. ब पर्याय दिला आहे. बालिकेच्या कुटुंबाचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे. ते पर्याय 4 दिलेला आहे. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, अ आणि ब चूक. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर आहे. अ आणि ब बरोबर आहे. म्हणजे धनलक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर धनलक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय सहाय्य देणे. बालिकेच्या कुटुंबाचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे. त्यानंतरचा प्रश्न आहे की स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी 2009 मध्ये कोणती योजना राबविण्यात आली? तर 4 पर्याय दिले. सर्व शिक्षण, साक्षर भारत, सर्वांसाठी शिक्षण, आंतरराष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे 2009ला सुरू करण्यात आलं. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान पर्याय 4 योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान 2009ला कशासाठी? तर स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी हे सुरू करण्यात आलं 2009. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राजगृहे, रिकामी जागा वर्ष या वयोगटातील निराधार, निराश्रित, परित्या, कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्याचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राजगृहे स्थापन करण्यात आलेली आहे. तर कोणत्या वयोगटातील निराधार, निराश्रित, परित्या, कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्याचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला वसतिगृह स्थापन करण्याचा वयोगट दिलेला आहे 16 ते 60, 21 ते 80, 14 ते 65, 18 ते 25. तर कोणत्या वयोगटातील महिलांसाठी आहे? तर 16 ते 60 ह्या वयोगटातील
ज्या निराधार, निराश्रित, कुमारी माता, संकटग्रस्त किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या महिला आहेत त्यांना आश्रय देऊन त्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राजगृहे स्थापन करण्यात आलेली आहेत. तर तो वयोगट कोणता? 16 ते 60 वर्ष हा जो वयोगट आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, शासकीय महिला राजगृहे खालीलपैकी कोणत्या सेवा सुविधा पुरविण्यात येतात? शासकीय महिला राजगृहे गृहाद्वारे खालीलपैकी कोणत्या सेवा पुरविल्या जातात? पहिला पर्याय दिलेला आहे, लाभधारक महिलांना संस्थेत अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देणे. ब दिलेल्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. अविवाहित किंवा घटस्फोटित असल्या विवाहासाठी प्रयत्न केले जातात. तर आपल्याला कोणत्या सुविधा पुरविल्या जातात? अजून दुसरे पर्याय दिलेले आहेत, ते आपण बघूया. तर अजून ड पण दिलेला आहे की महिलांना कायदेविषयक सल्ला व मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाते. तर पर्याय 4 दिल्यावरील सर्व बरोबर, ए, बी आणि सी बरोबर, ए, बी, सी आणि डी बरोबर. आणि चौथा पर्याय दिलेला आहे ए आणि डी बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, वरील सर्व बरोबर आहेत. म्हणजे हे जे विधान दिलेले आहेत 4 ते सर्व बरोबर आहेत. महिलांना कायदेविषयक सल्ला किंवा मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोणती योजना आहे ही? तर राजगृह शासकीय महिला राजगृहामध्ये ज्या सेवा सुविधा दिलेल्या जातात त्याबद्दलचं आहे. राजगृहामध्ये कोणत्या सेवा सुविधा दिलेल्या जातात? ज्या निराधार, निराश्रित किंवा कुमारी माता, म्हणजे असं ज्या अत्याचाराला बळी ठरलेल्या ज्या महिला असतात त्यांच्यासाठी कायदेविषयक सल्ला, मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाते. बरोबर आहे. त्यानंतरचे जे पर्याय आहेत ते पुन्हा वाचते, म्हणजे पुन्हा तुमचं रिव्हिजन व्यवस्थित होईल. कारण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, राजगृहामध्ये शासकीय महिला राजगृह यामध्ये देण्यात येणाऱ्या म्हणजे सेवा सुविधा कोणत्या आहेत? तर लाभधारक महिलांना संस्थेत अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देणे. ब आहे, आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. आणि अविवाहित किंवा घटस्फोटित असल्यास विवाहासाठी प्रयत्न केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 36 क्रमांकाचा. यामध्ये आपण 50 प्रश्न रिवाइज करणार आहोत. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा, म्हणजे कसं तुमचं लिंक लागेल आणि प्रश्न पण समजेल व्यवस्थित. असं म्हणजे थोडं इमेज थोडं हलते वगैरे, हे छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कारण अभ्यासक्रम कवर होतं हे महत्त्वाचं आहे. आणि यातून काही प्रश्न तुमचे रिवाइज होणार आहेत. कारण बऱ्यापैकी छान म्हणजे असं अभ्यासक्रम कवर केलेला आहे. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये एक प्रकारे नोट्सच त्यांनी दिलेली आहे. फक्त त्यांना स्वरूप प्रश्नाचा दिलेला आहे. तर व्यवस्थित रिवाइज करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, शासकीय महिला राजगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात? ते पर्याय दिलेला आहे, 16 ते 18 वर्ष वयोगटातील निराधार, निराश्रित. तिसरा दिला परिपक्त्या. त्याच्या डी दिला आहे कुमारी माता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय महिला राजगृहाचे म्हणजे कोणते सेवा दिल्या जातात किंवा कोण लाभार्थी आहेत याचं आधीच बघितलं. त्यामुळे तुम्हाला तर इझिली याचं उत्तर देता येणार आहे. 4 पर्याय आहेत तसं तुमच्यासाठी. बघा तुम्ही काय वरील सर्व, ए, बी आणि सी. तिसरं दिलेलं आहे की तिसरं काय दिलेलं आहे, बी, सी आणि डी. आणि दिला ए आणि डी. तर याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. तर लाभार्थी कोण आहेत आपल्याला? तर हे पर्याय ए, बी आणि सी आणि डी योग्य आहे, म्हणून पर्याय 3 बरोबर आहे. निराश्रित, परिपक्त्या, कुमारी माता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. तर हे 16 ते 80 या वयोगटातील निराधार असं म्हटलं आहे ना, तर हे विधान चूक आहे. कारण कसं, निराधार महिला म्हटलं असतं ना तर हे विधान बरोबर असलं असतं. कारण वयोगट हाच आहे 16 ते निराधार महिलांसाठी नाही, 80 आहे ना इथं. 80 हा वयोगट नाही आहे. तो वयोगट कोणता आहे आपण आधी बघितलं होतं, 16 ते 60 वयोगट होता तो महिलांसाठी. 16 ते 60 वर्ष वयोगटातील राहिलं असतं तर तो बरोबर असलं असतं.
म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे कोणता पहिला पर्याय 16 ते 80 वर्ष वयोगटातील निराधार, तर हा चूक आहे. कारण 16 ते 60 वयोगट कोणता आहे? 16 ते 60 आहे. 16 ते 60 वयोगटातील निराधार महिला, निराश्रित, परिपक्व या कुमारी माता, अत्याचारा बळी पडलेल्या महिला. म्हणून आणि पर्याय 3 येईल, बी, सी आणि डी. त्यानंतरचा प्रश्न बघा. 1964 मध्ये रिकाम्या जागाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर पर्याय दिलेले आहेत. डॉक्टर ये लक्ष्मण स्वामी मुदलियार, दुसरं दिलंय DS कोठारी, तिसरं दिलंय SC छागला, चौथं पर्याय दिलंय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तर त्याचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर ते आहे 1964चा DS कोठारी आयोग. म्हणून DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखालील तो शिक्षण आयोग आहे, त्याला कोठारी आयोग सुद्धा म्हटलं जातो. DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली 1964ला शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 78चे पोटकलम 1 नुसार रिकामी जागा समिती स्थापन करण्यात येते. पर्याय 1 दिलाय महिला व बाल विकास समिती, दुसरं दिलाय बाल गुन्हेगार समिती, तिसरं दिलाय महिला संगोपन समिती आणि चौथा पर्याय दिलेला आहे पोषण आहार समिती. तर योग्य उत्तर आहे महिला व बाल विकास समिती. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 78चे पोटकलम 1 नुसार महिला व बाल विकास समिती स्थापन करण्यात येते. प्रश्न 39 आहे. देवदासीच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास रिकामी जागा पुरस्कार दिला जातो. 4 पर्याय दिलेला आहे. आशाताई सकट पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि लक्ष्मीबाई पुरस्कार, लताताई सकट पुरस्कार. तर पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे. लताताई सकट पुरस्कार हा देवदासीच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास दिला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेवकाच्या व संस्थेच्या कामाची दाद घ्यावी व इतर समाजसेविकांना संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाजसेविका व संस्था सरसावून पुढे याव्या, यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या राज्यातील समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने पुरस्कार दिला जातो. तर त्या पुरस्काराचे स्वरूप काय आहे असा हा प्रश्न आहे. पर्याय ए दिलेला आहे. राज्यस्तरीय व्यक्तीसाठी किती आहे? तर 1,01,000 रोख रक्कम आहे. जिल्हास्तरीय व्यक्तीसाठी आता किती आहे? तर 10,001 रोख रक्कम आहे. तर विभागीय स्तरासाठी 25,000 रोख रक्कम आहे. तर आपल्याला सत्यविधान आपल्याला निवडायचे आहे. तर या ठिकाणी सत्यविधान कोणते आहे? तर ए, बी, सी म्हणजे वरील तिन्ही पर्याय दिलेले आहेत ते तिन्ही पर्याय बरोबर आहेत. तसं एक्झामला प्रश्नाचे स्वरूप असं असणार नाही. 1 किंवा 2 प्रश्न जर चुकविना असला तर असला, पण अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी म्हणून त्यांनी व्यवस्थित डिटेल माहिती दिलेली आहे. तसं प्रश्न ते 1 लाईनरच राहणार आहेत, कारण आपलं ते एक्झाम ग्रुप सीची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा. मे 1958 मध्ये रिकामी जागाच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? पर्याय 4 दिलेले आहेत. श्रीमती दुर्गाबाई देशमुख, दुसरा पर्याय दिलाय DS कोठारी आणि MC छागला. तर चौथा पर्याय यापैकी नाही. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर DS कोठारी हे तर नाही आहेत, यापैकी नाही, हे पण नाही. 2 पर्याय इथेच कट होतात. मग या 2 पर्यायमधून आपल्याला निवडायचे आहे. तर पर्याय ए त्याचं योग्य उत्तर आहे. श्रीमती दुर्गाबाई देशमुख ह्या मे 1958 मध्ये अध्यक्षतेखाली शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली. श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतरचा प्रश्न बघा. 1948 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर पर्याय 4 दिलेला आहे. डॉक्टर ये लक्ष्मण स्वामी मुदलियार, दुसरं दिलाय DS कोठारी, तिसरा पर्याय दिलाय MC छागला आणि चौथा पर्याय दिलाय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे.
तर विद्यापीठ शिक्षण आयोग. तर पर्याय 4 योग्य उत्तर आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली केव्हा 1948 1948ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे 1952 मध्ये रिकामी जागाच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार. दुसरा पर्याय दिलेला आहे DS कोठारी. तिसरा पर्याय दिला MC छंगला आणि चौथा पर्याय दिलाय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तर 1952चा जो माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन झाला त्याच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार झाला, तर पर्याय 1 बरोबर आहे. डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार. डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली 1952ला माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न बघा, शालेय अभ्यासक्रमात संदर्भामध्ये 1977 मध्ये रिकामी जागाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली. 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार. दुसरा पर्याय दिलाय DS कोठारी. तिसरा आहे ईश्वरभाई पटेल आणि चौथा पर्याय दिलाय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे, तर ते आहे ईश्वरभाई पटेल. ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली केव्हा 1977ला आणि संदर्भ होता शालेय अभ्यासक्रमासंदर्भामध्ये ही समिती होती. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने 1968 मध्ये जाहीर केले. दुसरा बी पर्याय दिलाय भारताचे दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण राजीव गांधी शासनाने 1986 मध्ये जाहीर केले आणि पर्याय दिलेले आहे फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, ए आणि बी बरोबर आणि चौथा पर्याय दिलाय ए आणि बी चूक. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याचे योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण केव्हा ते इंदिरा गांधी यांचे शासन होते तेव्हा 1968 मध्ये जाहीर झाले आणि दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण राजीव गांधी शासनाने 1986 मध्ये जाहीर केले. तर त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न आहे की 86व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नवीन उपकलम जोडण्यात आले. 86व्या घटनादुरुस्तीने घटना दुरुस्ती झाली त्याने भाग 3 कशा संदर्भात आहे तर मूलभूत हक्कासंदर्भात आहे आणि त्यामध्ये नवीन उपकलम जोडण्यात आले. तर कोणती ती उपकलम आहे ते आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. कलम 45, कलम 21A, कलम 32, कलम 51 ये. तर याचे योग्य आहे कलम 21 ये म्हणजे शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार यामध्ये दिलेला आहे. कलम 21 ये भाग 3 86व्या घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न चुकीची जोडी ओळखायची आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 11 एप्रिल महिला सुरक्षा दिन, 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन, चौथा पर्याय दिले यापैकी नाही. तर आपल्याला इथं चुकीची जोडी निवडायची आहे. तर चुकीची जोडी आपल्याला इथून निवडायची आहे. तर दोन पर्यायामध्ये दिलेली जी आहे 11 एप्रिल हे महिला सुरक्षा दिन, तर हे चुकीची जोडी आहे. महिला सुरक्षा दिन 11 एप्रिलला नसतो. तर मग राष्ट्रीय बालिका दिन केव्हा तर 24 जानेवारी हे बरोबर आहे आणि 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रिकामी जागा यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर कोणाचा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात असते. तर पर्याय 4 दिले डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार, दुसरं दिलंय DS कोठारी, तिसरं दिलंय मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि चौथं दिलंय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जी जयंती असते, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती असते ते 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात असतो. चुकीची जोडी ओळखा. साक्षर भारत 2009, राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988, राष्ट्रीय पोट शिक्षण कार्यक्रम 1999 आणि चौथा पर्याय दिला यापैकी नाही. तर आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची आहे. तर पर्याय 3 ही दिलेला आहे, हे चुकीची जोडी आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1999चा नाही आहे. तर बघा
पर्याय 2 राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988चं आहे, तर मग हे विधान बरोबर आहे. आणि साक्षर भारत 2009 हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम कोणत्या वर्षीचा आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. त्यानंतरचा प्रश्न, पढ़ना लिखना अभियानाचा उद्देश कोणता आहे? 2025 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे, 2022 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे, 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे, 2040 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे. तर 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय 3 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे. पढ़ना लिखना अभियानाचा उद्देश काय, तर 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे. अशा पद्धतीने आपण महिला व बाल विकासासंदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्यामध्ये आपण 50 PYQ बघितला आहे. PYQ आणि MCQ असे दोन्ही आहेत या ठिकाणी. तसं प्रश्नांचा लेवल खूप मोठा आहे, म्हणजे बी लेवलचं आहे, म्हणजे बी ग्रुपच्या एक्झामच्या लेवलचं आहेत काही प्रश्न. पण कसं आहे तिथे त्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे या प्रश्नांचं रिव्हिजन केलं तर आपल्या एक्झामला म्हणजे फायद्याचं ठरू शकेल. म्हणजे एका प्रश्नामधून 1-2 प्रश्न तयार होतील अशा पद्धतीचे पण काही प्रश्न आहेत. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या तुमच्या मित्र म्हणजे मैत्रिणी आहेत किंवा कोणी बहीण असेल किंवा इतर म्हणजे कोणी ताई वगैरे बहीण आणि इतर कोणी असतात आपल्या शेजारी जे अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत, त्यांना म्हणजे जर त्यांना माहीत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना अभ्यासाला थोडं मदत होईल. धन्यवाद. मग मी ठेवते इथं. बाय.